आज आपल्या केशवनगर भागामध्ये जो नगर रचना विभागाने जो नवीन डीपी प्रसिद्ध केला आहे त्या डीपीला विरोध करण्यासाठी आज केशवनगरच्या सर्व बाधित शेतकरी वर्ग व प्रॉपर्टीधारक वर्ग यांनी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहून आपली व्यथा मांडली। हा डीपी रोड किती अन्यायकारक आहे यामध्ये खूप वर्षापासून ग्रामपंचायतच्या अगोदरपासून राहणारी लोके आहेत, ज्यांना रोडच्या कडेला जागा घेऊन घर बांधलेली ती लोक सुद्धा बाधित होत आहेत। त्यांचं व इतर बाधित लोकांचं म्हणणं आहे की हा जो डीपी रोड आहे अन्यायकारक, शासनाने या डीपी रोडमुळे जवळपास केशवनगरमधील दोन्ही रस्त्याच्या बाजूने धरून एकूण लोक बाधित होणारी घरे 250 घरे आहेत। त्यामुळे प्रसिद्ध केलेला तो डीपी रोड कॅन्सल करून 18 मीटर दोन्ही रोडला म्हणजे शिवाजी चौक ते रेणुका माता मंदिर व शिवाजी चौक ते झेड कॉर्नर असे दोन्ही मोठे रोड ते 18 मीटरच ठेवण्यात यावेत व शासनाला DPR मध्ये जो नदीपात्रात मध्ये जो रोड केलेला आहे तो अजून त्याची व्याप्ती वाढवून तसेच रेल्वे लाईनच्या कडेने जिथे आता कुठली लोकवस्ती नाहीये तिथे रस्ता वाढवून दोन्ही रोडवर होणारे घरांचे नुकसान टाळता यावे। तसेच अमृतेश्वर गणपती मंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय रोड हा पूर्णतः जैसे ते ठेवण्यात यावा व रेणुका माता मंदिर ते गोदरेज प्रॉपर्टी हा जो रस्ता आहे तोही जैसे ते ठेवण्यात यावा व इनामदार प्लॉटमधील जो नवीन डीपी मध्ये 24 मीटर रस्ता जो टाकलेला आहे तो सुद्धा कुठलाही घर बाधित न होता जैसे ते ठेवण्यात यावा आणि सर्व केशवनगरमधील वासी आनंदाने राहतील। आणि पुढे जी काय बिल्डर लोकांकडून जे घेतलेले प्लॉट्स आहेत लोकांना येण्या जाण्यासाठी गावातून न जाता गावच्या बाहेरून चांगल्या पद्धतीने रस्ता मिळेल हे करण्यासाठी केशवनगरमधील सर्व बाधित ग्रामस्थांनी भव्य असा मीटिंग घेऊन विरोध दर्शवलेला आहे। यापुढे शासनाला विनंती करणार आहे की आमच्या या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा मोठे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनवर सुद्धा आम्ही बहिष्कार घालू असा निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे। उपस्थित असलेले मान्यवर ग्रामस्थ माननीय निशिकांत दादा अहिरे, ऋषिकेश गायकवाड, माननीय विक्रम शेठ लोणकर, माननीय अमोल नाना तुपे, राम खोमणे, प्रवीणजी लोणकर, साहेबराव लोणकर, कैलास शेठ इंगळे, संदीप गायकवाड धाडसी बंधू, जयेश गायकवाड, सचिन वीर, आबा वाडेकर, मनुभाऊ लोणकर, अनिल लोणकर, विजय दरेकर असे अनेक असंख्य लोक उपस्थित होते। हा डीपी रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। हा डीपी रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। प्रशासनाचं करायचं काय? आम्ही लोक वर पाय। आणि आता कुणी काळजी करू नका, अशी जरी डीपी ठेवली तर प्रशासन 100% आपला विचार करेल आणि हा डीपी नक्कीच पुनर्विचार करून हा डीपी कॅन्सल होईल। आपल्याला मुंबई हायकोर्टातून या डीपीला स्टे आणता येईल अशा पद्धतीचं काम करायचंय। तरी सगळ्यांची ही आपली वज्रमुठ एक झाली पाहिजे गावासाठी हीच विनंती करतो। व आपले डीपी रद्द झालाच पाहिजे, डीपी रद्द झालाच पाहिजे। माझं नाव भीमराव भंडारी, सर्व नंबर 5 मध्ये राहतो गणपती मंदिरासमोर। तर डीपी रोडमध्ये जे मेन रोड आहे ते केशवनगर चौकातून ते कल्याणनगर जातो ते बाधित आणि हा केशवनगर ग्रामपंचायतचा रोड हे दोन्हीमध्ये मागं घर पूर्ण म्हणजे बिल्डिंगच जातो पूर्ण। जेवढं म्हणजे आमचे लोक आहेत टुरिझम बाहेर तर 40 ते 45 फूट आमचं बिल्डिंग जातं पूर्ण दोन्ही बाजून। ते डीपी कॅन्सल करण्यासाठीचे म्हणजे संघटित होऊन आपण लढा काय आमचं पूर्ण पाठिंबा आहे। आज आपण पाहतोय की मेन रस्ता तर आहेच आहे, पण आतला जो रस्ता आहे 15 फुटी रोड तो सुद्धा 15 मीटरचा जो रोड आहे तो सुद्धा बाधित होतोय। आणि आमची संपूर्ण सर्वे नंबर 5 मधली जी गल्ली आहे पूर्ण त्या प्रत्येक घरावरती हातोडा दिसतोय याच्यामध्ये। आणि अशा प्रकारचं जर होत असेल तर प्रत्येकाने कष्टाने कमाई करून ते घरं बांधलेली आहेत आणि सगळे जर बाहेरचे लोक आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर असा जर आरोप होत असेल तर सर्वांनी संघटित होऊन जर आपण काम केलं तर मला असं वाटतं हा डीपी प्लॅन रद्द होऊ शकतो। मी नितीन दत्तात्रय देडगे, सर्व नंबर 26 लोणकर वस्ती। खरेदी खतानुसार मी 60 फुटाची रोड म्हणून आपल्याला खरेदी खत झालेलं आहे। ऑलरेडी मी 10 गुंठ फूट जागा ती रस्त्याला सोडलेली आहे। पुन्हा जर मी स्वकष्टातनं तयारी केलेली आहे, माझ्या मालमत्तेला धक्का लागत असेल तर मला तो धक्का सहन होणार नाही। मी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आपल्याला पूर्णच पाठिंबा देतो। धन्यवाद। तर आता सगळ्यांनी दादा आयरे आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी सगळे जे मुद्दे मांडले जे मला पूर्वी सुचवायचेच होते
पण आता जो या संदर्भात जो कायदेशीर जर लढा द्यायचा असेल तर मग आमच्या वतीने एक थोडी ना फुलाची पाकळीवरून थोडक्यात जी काय मदत कायदेशीर लागेल ते आमचे पुतळे करतील आणि त्यातले हायकोर्टातली असेल किंवा काय असेल तर त्याची सिनियर टीम असेल ती करेल असं हे करतो. जन्म इथलाच आहे 50 वर्ष. मला जवळजवळ माझं वय 54, माझा जन्म माझ्या समोरच झालाय केशवनगरमध्ये आणि मला जवळजवळ इथे 70 ते 80 वर्ष झालं मी इथं राहतोय. आणि परवा दिवशी कॉर्पोरेशनचे लोक आले आणि आमच्या घराला लाल टिक मार्क करायला लागलं. मी इथं बाहेर नव्हतो. दादा आयरेंनी सगळ्यांना फोन करून बोलवलं, सगळे अधिकारी हाकलून लावले. पहिलं दादा आयरे आणि त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो. ह्याच्यात गावच्या विकासासाठी या डीपी रद्द करण्यासाठी जेवढे लोक इथं आले, जे अजून आलेले नाही त्यांना प्रत्येकाने निरोप द्या. प्रत्येकाचा नंबर दादाच्या ग्रुपमध्ये ऍड करा, म्हणजे सगळी जनजागृती झाली पाहिजे असं मला वाटतं. तर आपल्या गावच्या विकासासाठी, डीपी कॅन्सल होण्यासाठी, लोकांची घरं वाचण्यासाठी आपण एकत्र आलो. ही एकजूट ही कायमस्वरूपी डीपी रद्द होण्यासाठी जेवढी ताकद लावता येईल ती सगळ्यांनी ताकद लावा, ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. आणि जो आपल्या गोरगरिबांच्या घरावर बुलडोजर फिरणार आहे तो बुलडोजर फिरून अजिबात गावकऱ्यांनी द्यायचा नाही. सगळ्यांनी ताकद लावायची आणि हा डीपी आपला कॅन्सल करायचा. आणि जेवढा आपल्याला पाहिजे, जो ठरवेल, जे आपलं गाव ठरवेल, त्या गाव ठरवेल त्याप्रमाणेच आपण तो अर्ज करून तो डीपी आपण कॅन्सल करायचा आणि आपला हा गावकऱ्यांनी आपल्याला विजय मिळवायचा म्हणजे मिळवायचाच. एवढं बोलून सांगतो. केशवनगर बाधित सर्व ग्रामस्थ मी आनंद चांदगुडे गेले 1980 पासून केशवनगर मध्ये वास्तव्यास. तर त्यावेळेचा काळ आठवा, 80चा, 90चा आठवा आणि आता 2000चा आठवा. जर एखादा माणूस त्याच्या सोयीसाठी आपण गेले 60-70 वर्ष या ठिकाणी राहत असताना आता 5 वर्षापूर्वी आला, त्याला जर त्याची जागा त्याच्या डेव्हलपसाठी जर आपल्याला तो मुंडक्यावर टाकत असेल तर आपल्या गावाने एकत्र होणं, त्यासाठी कोणीतरी लीड घ्यायला पाहिजे होतं. ते दादांनी घेतलेलं आहे. मला एवढंच एक विनंती करायची सर्वांना मिळून, आपण सर्व कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय या ठिकाणी येणार नाही, ते सर्वांनी अगोदर अगदी लक्षात घ्या. सत्ताधारी पक्ष असो, विरोधी पक्ष असो, कोणी असो, हा विषय आपल्या आमदारांपर्यंत गेला पाहिजे, खासदारांपर्यंत गेला पाहिजे, सत्ताधारी पक्षांपर्यंत गेला पाहिजे. आता सांगितलं की आताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये केशवनगरचा विषय गाजला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी आपल्याला एकजुटीने आंदोलन करावं लागेल. दादा आयऱ्यांनी सांगितलं की एकता अडीने आहे, बरोबर आहे. कारण आता केशवनगरमध्ये माझ्याच मोबाईलला जवळजवळ 20 ते 25 ग्रुप आहे. 20-25 ग्रुप मध्ये किती वेगवेगळ्या बातम्या येतात त्याचं गणित नाही. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला तो योग्य आहे. कारण त्याला जर आणखी त्यात ऍडमिन झाले तर त्यात उद्या शुभेच्छेने सुद्धा ग्रुप त्यात टाकलं जाईल. त्याच्यात फक्त एकच विषय असेल त्या ग्रुपला, केशवनगरच्या बाधित लोकांना न्याय कसा द्यायचा हा एवढाच विषय असेल. आणि तो जर सांगेल त्या पद्धतीने सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं, एवढीच माझी विनंती आहे. लोकांच्या घरांवरती आता लोकांची घरं बाधित होत आहे. मी त्या दिवशी शासनाचे जे कोण अधिकारी होते त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळेस दादा आईले, तुमचे वाडेकर साहेब आणि बरेचसे तुमच्या केशवनगर मधले लोक तिथे उपस्थित होते. आम्ही साहेबांना तेच सांगितलं, विकास करा, पण विकास करत असताना जी गोरगरिबांनी आतापर्यंत कष्टाने घामाने जे काय पैसे गोळा करून जी घरं बांधलेली आहेत ती जर बाधित होणार असेल आणि त्यांचे घराची गैरसोय होणार असेल तर आजला विकास आम्हाला नकोय. आज जर पाहिलं तर तुम्ही घर सुद्धा पाडायला निघालाय. आणि त्या दिवशी मला दादांनी फोन केला की इथं अधिकारी आलेले आहेत, बेकायदेशीररित्या मोजणी तशीच मार्किंग करत आहेत. मी त्यांना तेच सांगितलं की आपण सर्वांनी हरकती घेतलेल्या आहेत, जोपर्यंत हरकतीचा निर्णय होत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांनी अशी दादागिरीची भाषा किंवा दादागिरी करू नये. त्यांनी जर आरेरावीची जर अशी भाषा केली तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही, त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल. या अधिकाऱ्यांना मी
वेळोवेळी सांगतो की कुणावर अन्याय करू नका. पर्यायी रस्ते तुम्ही नक्कीच लोकांना विचारात घेऊन त्यांच्या काय म्हणणं आहे ते समजून घ्या पहिलं, नंतर पर्यायी रस्ते सुद्धा भरपूर आहेत. तुम्ही पर्यायी रस्त्याचा जर वापर जर केला, आता बघा याच पलीकडच्या बाजूला नदीचं काम चाललेलं आहे, करोडो अब्ज रुपयाचं जर पाहिलं तर मोठं काहीतरी त्यांचं चालू आहे, ते गार्डन वगैरे करायचं, तिथं विनाकारण पैसे घालवायचं काम चालू आहे. तेच बाबा लोकांची घरं वाचवायची असतील तर त्या पर्यायी रस्ता तिकडून काढा की जेणेकरून इथल्या लोकांची घरं वाचतील व त्यांच्यावर अन्याय होणार नाही. मी आता जास्त काही बोलत नाही. आम्ही आता येत्या काही काळामध्ये कमीत कमी 2,000 ते 3,000 लोक आमच्या बरोबर येतील, कारण आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे. जी 9 गावं बाधित होतात त्या गावामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येऊन, आता याच्यामध्ये राजकारण पक्ष वगैरे काही नाहीये, फक्त बाबा लोकांचं हित आणि लोकांवर कसा अन्याय होणार नाही यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि येत्या काळामध्ये प्रशासनाला आम्ही दाखवून देऊ की गाव करत ते राव करू शकत नाही, तसंच आहे प्रशासन सुद्धा काय करू शकत नाही. एवढ्या लोकांचा जर विषय असेल तर प्रशासनाने 100% आपल्या लोकांची दखल घेतील. मी एवढं बोलून थांबतो. ही सुरुवात मी 2 शब्द जास्ती सांगतो की सुरुवात झाली कशी. मी सचिन बी, त्यानंतर आबा वाडेकर मेडिकलमध्ये खालच्या चौकातले आणि दादा अवताडे, आम्ही 4 जण कॉर्पोरेशन मध्ये जवळजवळ 5 ते 6 ऑफिसेस फिरलो, तरी आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी कॉर्पोरेशनचं योग्य मार्गदर्शन केलं नाही. जा ह्या ऑफिसमध्ये, जा ह्या टेबलवर, जा सावरकर भवनला, जा तिकडं, असं आम्ही फिरलो. नंतर मग एका चांगल्या अधिकाऱ्याने सांगितलं, साहेब तुम्हाला इथं महानगरपालिकेमध्ये काही मिळणार नाही, तुम्ही नगर रचना विभाग जे नवीन प्रशासकीय बिल्डिंग आहे तिथे जावा. आम्ही तिथे गेल्यानंतर योगायोगाने आम्हाला आव्हानाला तिथं भेटले, एवढा मोठा गठ्ठा त्यांचा हातामध्ये. नाना तुम्ही इकडे, म्हणजे आम्ही हरकत घेऊन सगळं झाले आमचं. त्या साहेबांना मी दुसऱ्या ह्याच्यासाठी भेटायला आलो. तिथं लोहगावची लोक त्यांच्या हातात गठ्ठा, तिथं दुसरं शिवणे गावची लोक त्यांच्या हातात गोठा, म्हणजे एवढी 9 गावांची लोक सगळं हातात घेऊन आम्ही 4 जणच फक्त नुसती प्राथमिक माहिती घ्यायला गेलो. म्हणजे आमचं गाव आम्ही किती आपण पाठीमागं आहोत हे माझ्या लक्षात आलं. मी तातडीने आमंत्रणाला बोललो, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आपल्याला हा उठाव लवकरात लवकर करायचा आहे. मग तिथून पुढे मग नकाशे गोळा करणं हा प्रकार चालू केला. ऋषीला सांगितलं, ऋषी असं तुझ्याकडे जेवढं काय नकाशे वगैरे असतील ते काढ, आपण सगळे मिळून सगळे ह्याच्या पाठीमागे हे करू. मग ही अशी झालेली सुरुवात आहे. आता ह्या सुरुवात करण्याच्या पाठीमागे मला फक्त गावकऱ्यांचं महत्वाचं काय आहे की जी लोक बाधित होतात ती लोक बाधित नाही झाली पाहिजे. भले ते कुणाचं अर्धा गुंठा रोडला घर असू द्या, त्याचं घर अर्धा गुंठ्याचं घर वाचलं पाहिजे. आणि ते वाचण्यासाठी आपण, आता मला लोक म्हणतील की इथं ट्रॅफिक काढायला हाच असतो आणि जाम झाल्यावर ट्रॅफिक काढायला हाच असतो आणि आता रोड पण छोटा राहू द्या म्हणून हाच म्हणतोय, तर तसं नाहीये. जी समस्या आहे ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत. 2 पर्याय आहेत. हा जो रोड आहे ह्याला दुसरा पहिला पर्याय जो नदीकाठचा रोड ते लोकांनी DPR मध्ये 30 मीटर म्हणजे 100 मीटरचा सँक्शन केलेला आहे, त्यांनी टाकलेला आहे. आपला 36 टाकलाय आणि त्यांचा तो नदीतला 100 टाकलाय. तर आपला कमी करून तिकडं वाढवा, हा एक पर्याय. म्हणजे आपल्या लोकांची घरं बाधित होणार नाही. दुसरा पलीकडचा रोड जो मांजरी केशवनगरचा आहे तो पण 18 मीटरवरून डायरेक्ट डबल केलाय. पण तो पण त्याच्या बाजूला रेल्वे लाईन आहे, जो गावचा रोड आहे दुसऱ्या गावाला डायरेक्ट जाणारा, त्या रेल्वे लाईनच्या कडेने मोठा रोड करा. तिथं आता कुणाची घरं नाही, तिथं कुणाचं काय बाधित होणार नाही, कुणाचं नुकसान होणार नाही. सरकारला किंवा कॉर्पोरेशनला पण कुणाला नुकसान भरपाई द्यायची गरज लागणार नाही. पण इथली लोकांची घरं तोडून तुम्ही, महानगरपालिका कधी भरपाई देतच नाही. पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे पैशाच्या स्वरूपात देणारच नाही. TDR स्वरूपात दिलं तर तुमचा अर्धा गुंठ्याचा TDR कुठला बिल्डर विकत घेणार नाही. तो TDR कच्चा TDR पक्का करायला ती जागाची जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा डबल पैसा खर्च होतो. त्याच्यानंतर तुमचा वेळ जातो महानगरपालिकेमध्ये, ह्या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून ह्या टेबलवर. त्यामुळं माझी सर्वांना एक म्हणजे कळकळीची विनंती आहे की आपण हा जो DPR केलेला आहे तो आम्हाला दोन्ही रोड, हा रोड 18 मीटर आणि तो रोड 18 मीटर, अशी आपली सर्व गावकऱ्यांची ठामपणे भूमिका पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरं आम्हाला काहीच नको. 18 मीटरची मागणी करा. 18 मीटर म्हणजे थोडक्यात 60 फूट धरा. 60 फूट रोड म्हणजे 120 फुटाचा रोड तो 60 फुटावर करा. मग त्या 60 फुटामध्ये
आमची काही हरकत नाही. समजा माझं घर आहे रोडच्या कडेला, माझी 5 फूट त्या 60 फुटामध्ये जात असेल तरी माझी तयारी आहे. पण तुम्ही जर मला अख्खं नागडे करत असताल आणि ते पण कुणासाठी, हे ज्या लोकांनी स्वस्तामध्ये फ्लॅट घेतले त्यांना खराडीमध्ये फ्लॅट घेता आले नाही का? कारण केशवनगरचे फ्लॅट स्वस्त आहेत, चला केशवनगरला आपण फ्लॅट घेऊ. आणि मग तुम्ही डोळे झाकले होते का फ्लॅट घ्यायच्या अगोदर? तुम्हाला माहिती पाहिजे ना, हा रस्ता इथून जाणारा छोटाच आहे. मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून राहण्यासाठी म्हणून तुम्ही फ्लॅट घेतले, आता तुम्हाला मोठा रोड पाहिजे. काही मला कळले काय उद्योगपती येणार आहेत, मोठा उद्योग चालू करणार आहे. मग मला शासनाला काय म्हणायचंय ते आपल्या सर्वांच्या मार्फत की एखादा उद्योग आणायचा आहे मोठा, त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की ह्या गावातनं जाणारा रोड छोटा आहे, मग तो मोठा उद्योग तिकडे आणायचा असेल तर त्या मोठ्या उद्योगसाठी मोठा सेपरेट रोड करायला पाहिजे. हे शासनाची चूक आहे. शासन आपल्याला गृहीत धरून चाललेलं आहे. त्याचं कारण का, आपल्याला एवढे वर्ष कोणी वाली नाही. ही गोष्ट सर्वांनी मान्य करा आणि या गोष्टी मान्य करून जे काय निर्णय होतील सर्वांनी एकजुटीने एकमताने घ्यायला पाहिजे. माझी अशी कळकळीची विनंती. ऑप्शन पर्याय ह्याच्यावर आपण मांडू सगळ्यांना. आपल्याकडे शेतकरी वर्ग आहे, काही त्यांचे रिझर्वेशन पडले. आता गणेश ससाने यांचा मुद्दा मी उल्लेख करतो, त्यांच्या प्लॉटमधून 18 मीटरचा रोड टाकलेला आहे. आता काही जणांचे एनए प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर सुद्धा आरक्षण टाकलेले आहे. म्हणजे अशा काही चुका आहेत ज्या त्या वैयक्तिक शेतकरी ते करतीलच. म्हणजे आपल्या गावकीच्या हरकती आपण जो घेतोय त्याच्यावर डिपेंड राहणार नाही, ते शेतकरी वैयक्तिक करतीलच. पण आपल्यात पण सामील होऊन आपण सर्व एकजुटीने लढायला पाहिजे, मी हे सांगतो. दुसरी गोष्ट, इनामदार प्लॉट. इथं इनामदार वस्तीचे पण आले असते. इनामदार प्लॉटचा जो रोड आहे त्यांची कित्येक आपल्या अगोदरपासून ती आखी एकत्र भांडतायत. त्यांनी वकील नेमला आहे, सगळं केले. त्यांचा जो रोड आहे आता त्याच्यापेक्षा त्यांनी डबल केलाय. त्यामुळे त्यांनी अजून त्यांचा लढा तीव्र धरलेला आहे. त्याच्यानंतर आता विक्रम शेट्टी सांगितलं आपला ग्रामपंचायतचा रोड, या आतल्या रोडला कुणाचं काही घेणं देणं नाहीये, काय तिथे जास्ती काय पुढे ट्रॅफिक नाही. पण त्यांनी नदीला रोड जो 100 फूट केलेला आहे त्याला हा रोड अटॅच करण्यासाठी 15 मीटरचा रोड केलेला आहे. तर त्या लोकांसाठी जी लोक बाधित होतात आपल्याला त्यांच्यासाठी पण पाडायचे. मी पहिलेच सांगतो, अर्ध्या गुंठ्यावाला सुद्धा जो बाधित होतोय त्याच्यासाठी आपण अख्खं गाव मिळून भांडायचे. एखादा म्हणत असेल आता माझी रोडला 3 गुंठे जाऊ दे ना, 1.5 गुंठे गेली तर माझा 1.5 गुंठे फ्रंटेज मोठा होईल, मी लय भारी होईल. तर तसल्या विचाराची लोक आपल्याला नको. तुम्ही आताच इथून उठून गेला तरी चालेल, आम्हाला काही वाईट वाटणार नाही. तुम्हाला वैयक्तिक काय तुमचं हरकती घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण आमच्यात सामील होऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा प्रयत्न करू नका, अशी माझी मोठ्या जे यांना हे आहे त्यांना ही विनंती. हे गावासाठी चाललेलं आहे. गावाच्या लढ्यात तुम्ही सामील व्हा. काय जे गावाचं होईल ते तुमचंच होईल, पण तुमचं एकट्याचं चांगलं होईल आणि गावाचं वाईट होईल अशा मनामध्ये अपेक्षा ठेवू नका. एवढंच मी बोलतो. आणि सर्वांनी प्रत्येक माणसाने प्रत्येकाच्या हरकती नोंदवणं महत्वाचं आहे. ऍज अ ग्रुप म्हणून आपण गाव म्हणून जे आपण केलेले जे फॉर्म आपण वाटलेले त्याच्यामध्ये मुद्दे लिहिलेले ते आम्ही तुम्हाला जे फॉर्म देणार आहे ते तुम्ही मुद्दे वाचा. त्यात तुम्हाला जर एखादा मुद्दा ऍड करायचा असेल तर त्याच फॉर्मची दुसरी प्रिंट बनवा आणि तुम्ही वैयक्तिक तुमची हरकत घ्या. मी परत एकदा सांगतो, ह्या हरकतीवर नुसतं विसंबून राहू नका. आपल्याला 3 स्टेप मध्ये पुढे जायचे. एक ही एक हरकत मिळून घेण्याची, दुसरी वैयक्तिक हरकत पण तुमची जाऊ द्या, आणि तिसरी आता उद्या समजा आपल्या हरकती शासनाने कचऱ्याच्या ह्याच्यात टाकल्या तर आपल्याला पुढे काय करायला लागणार? आपल्याला पुढे वकील नेमून कोर्टामध्ये दावा दाखल करायला लागणार आहे. तो दिवाणी दावा दाखल करायला लागणार. तर ते दिवाणी दाखल करताना आपण एक गाव म्हणून करू शकतो. त्याच्यामध्ये प्रत्येकाने काही कॉन्ट्रीब्युशन देऊन आपण तो वकील देऊन आपण करू. वैयक्तिक एकट्याला आता समजा पुतळ दाजींना दावा ठोकायचा आहे कोर्टामध्ये, तर तो त्यांना एकट्याला परवडणारा आहे का? तर तो पण विचार करा की अख्ख्या गावाने मिळून कोर्टामध्ये दावा ठोकला, दिवाणी दावा ठोकला, रस्त्याशी रिलेटेड टीडीआर कॅन्सल करा, 18 मीटरवर करा, असं केला तर अख्ख्या गावाचा फायदा होईल. त्यामुळे मला सांगायचं आहे त्याच्याबद्दल इथं कमिटीची जी सगळी लोक आहेत ते निर्णय घेतील. वकील कोणता द्यायचा, वकिलाला कसं आपण हे करायचं. त्याच्यानंतर आर्किटेक्चर आहे, ऋषीदादांनी आर्किटेक्चर इथं अवेलेबल केलेले ते पण माहिती देतील. पण आपल्याला ह्या सर्व गोष्टी एक म्हणजे चौकस बुद्धीने करायचं आहे. आता साधं उदाहरण परवाचं देतो मी. नशीब आम्हाला ते भीमराव भंडारी यांच्या चिरंजीवनी फोन केला की इथं कॉर्पोरेशनची लोक आल्या, दादा तुम्ही कुठे? मी हडपसरला होतो. तिथून लगेच इकडे आलो, बघतो तर ही लोक हा नकाशा घेऊन रोडला मार्किंग करायला चालू केले, हातात ते लाल बाटली घेऊन. मी म्हटलं हे काय करताय? नाही म्हटलं मार्किंग करतोय. म्हटलं कितीचं? म्हणजे 36 मीटरचं. अहो म्हटलं साहेब
अजून तर हरकती घ्यायची वेळ अजून संपलेली नाहीये आणि तुम्ही लगेच कॉर्पोरेशनचा नकाशा घेऊन इथं तुम्ही 36 मीटरवर मार्किंग करायला कसे काय आले? नाही म्हणले आम्हाला आदेश आहे. ऋषी म्हणले दाखवा आदेश. आम्ही अक्षरशः त्या साहेबाला म्हणजे मी लई चिडलो होतो. साहेब म्हणलं तुम्हाला आहे ना खोलीमध्ये डांबून ठेवत नव्हतं तुम्ही. ते काय म्हणले नाही तुमची प्रॉपर्टी सोडा, आम्ही तुमच्या प्रॉपर्टीवर मार्किंग करत नाही. म्हणजे आमच्याच प्रॉपर्टीवर नाही, गावातल्या कुठल्याच प्रॉपर्टीवर तुम्ही मार्किंग करायची. तुमच्याकडे जर आदेश असेल 36 मीटरचा ते पत्र आम्हाला दाखवा. मग त्यांनी फोन लावला अधिकाऱ्याला. ते कोण पावसकर आहेत, परत त्यानंतर शिंदे वगैरे. ह्याच्यामध्ये गंमत बघा, एक टाउन प्लॅनिंगचा एक अधिकारी आणि त्याच्याबरोबर पथ विभाग म्हणजे रस्ता विभागाचा एक अधिकारी, ही अशी 2 जण आणि त्याच्याबरोबर 2 कर्मचारी कदर मारायला. मी म्हणले हे काय, मला पत्र दाखवा. मग ते ह्याला फोन करते व्हॉट्सअपवर मागून घे. आणि व्हॉट्सअपवर कुठला मागून घेतलाय 2 वर्षापूर्वीचा त्यांच्याकडे जे 24 मीटरचा जो हे होता ते मागून घेतला ना आम्हाला दाखवत. मी म्हणलं आता तुम्ही गपचूप इथं निघा, नाहीतर तुम्हाला जो सन्मान सर म्हणतो ते मिळणार नाही. हे का मी बोललो, पोटतिडकीने बोललो, रागाने बोललो, कारण आमची घरच जात आहे. ते साहेब हसून बोलत होता. आबा वाडेकर सारखा संयमी माणूस त्या माणसाला म्हणलं तुला लाज वाटते का, तू दात काढतोयस, आमच्या इथे घरं चालल्या. म्हणजे इथपर्यंत ती प्रतिक्रिया झाली होती. हे कारण काय, हे महानगरपालिकेची लोक असा डाकूपणा करतात. आता त्यांना कुणी पाठवलं, तो संशोधनाचा भाग आहे की बाबा कसे आले, लगेच मार्किंग करायला कसे गेले, हा संशोधनाचा भाग आहे. आपल्याला त्या भानगडीत आता पडायचं नाही. आपल्याला हरकती घेऊन आपलं काम व्यवस्थित ठोक वाजवायचंय आणि आपल्याला कायदेशीररित्या लढायचंय. ही गोष्ट मला सांगायची आणि ह्याच्यासाठी माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना की ही कळकळीची विनंती का करतो, कारण हे फ्लॅट धारक येण्याच्या अगोदर आपण इथं राहायला आलेलो आहे. या ग्रामपंचायतचा विकास आपण लोकांनी टॅक्स देऊन केलेला आहे. मला हे सांगायचं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता सुद्धा महानगरपालिकेला आपण टॅक्स देतोय, तरी सुद्धा त्या टॅक्सच्या बदल्यामध्ये आपल्याला काही सुविधा मिळत नाही. तो नंतरचा भाग, मला त्या बाकी ह्याच्यात जायचं नाही. पण आपलं राज्य शासनाला आपण आता सध्या विरोध करायचा आहे आणि ह्याच्यात महानगरपालिकेचा काही विषय नाही. लोहगावचा विषय 2 मिनिटात सांगतो. तिथं सैनिक वसाहत शिफ्ट झालेली, 500 घरं आहेत सैनिकांची. ते त्यांच्याप्रमाणे अण्णा हजारेकडे जाऊन ते त्यांच्याप्रमाणे त्यांचं आंदोलन ते करतायत. मग आपण आपल्या गावामध्ये का शांत बसायचं? आपल्याला अमोलनाना सारखे यांचं आता यांनी तर तुमचं एक यांचे माहित नाही तुम्हाला, यांनी 154 एकर शासनाची जागा एका संस्थेच्या ताब्यात होती, ती काढून परत शासनाला मिळवून दिली. असं यांचं कार्य. म्हणजे 154 एकर सरकारी जागा तुकाराजींच्या प्लॉटच्या शेजारी प्लॉट सगळा. म्हणजे ती एवढी सोपी गोष्ट आहे का, मला एक सांगा. म्हणजे जर तुम्ही सरकारी जमिनीवर दुसऱ्याच्या ताब्यात जात असेल, ती जमीन यांनी काढून दिली. अशा माणसाचं मार्गदर्शन आपण घेतोय. त्याच्यानंतर इथं आपले प्रवीण लोणकर आहेत, ग्राफिटीचं करता धरता, त्यांचं पण आपल्याला मार्गदर्शन आहे. आपल्या गावात भरपूर लोक आहेत, कैलास इंगळे, त्यांचं तर जुना त्यांच्याकडे सगळं गावाचा अख्खा सातबार आहे. प्रत्येक यांनी काय केलेले. त्यानंतर इथं गायकवाड बंधू आहे, धाडशी बंधू, आपल्याकडे सर्वजण आहेत, सर्व लोक आहेत. आणि ही सर्व लोक आता सध्या आपल्यासाठी, आपल्या गावाच्यासाठी आपल्या बरोबर आहेत. हे आपलं चांगलं नशीब. इथं आता आपण बघा, हा हरकतीचा काळ गेला ना, हे ही लोक कोणी येणार नाही कोणाला, जो त्याचं प्रत्येक वैयक्तिक लढत. मग त्या प्रत्येक वैयक्तिक लढताना असा आपला मॉब तयार होणार नाही. हरकत घेण्याच्या अगोदर जे